करणार आहोत। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे। काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी देखील म्हटलेलं आहे की महाराष्ट्राच्या जनतेच्या जे मनात आहे तेच होईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। काय वाटतं यावर आपली भूमिका मनसेकडून काय असेल? मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे 2014ला होतं, 2017ला होतं, तेच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात 2024ला असू शकेल। मला माहीत नाही आहे की नाही ते, पण तेव्हाही त्यांच्या मनात होतं, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात, पण त्यावेळेला आवाज नाही ओळखला गेला। मला असं वाटतं उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे याला महत्त्व आहे, लोकांच्या मनात काय आहे याची तमा ते बाळगतात की नाही हे मला माहीत नाही। कारण 2019ला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, म्हणून त्यांनी शिवसेना आणि भाजप युतीला मतदान केलं ना। तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं की दोघांनी मिळून सरकार चालवावं, पण त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला आवाज नाही ऐकला, त्यांनी उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या मनातला आवाज ऐकला। त्यामुळे मला असं वाटतं त्यांच्या मनात काय आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे। जनतेच्या मनाची किंमत त्यांना आहे असं 2019पर्यंत तरी मला दिसलं नाही। ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या जे मनात आहे तसंच होईल, परंतु आपण एकंदरीत जर पाहिलं तर सर्वच जे मराठी लोक आहेत म्हणजेच आणि मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या ज्या पक्षाचे पदाधिकारी असून ते किंवा कार्यकर्ते यांच्या देखील मनात हेच आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं आणि युती करावी। तर यानंतर मला काय म्हटलं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असं होतं 2019ला की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र निवडणूक लढवली, त्यांनी मतदान केलं, म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय होतं की दोघांनी मिळून राज्य करावं। त्यांनी जनतेच्या मनातलं ऐकलं का 2019 साली? नाही ऐकलं, त्यांनी स्वतःच्या मनातलं ऐकलं। आता त्यांना वाटतंय की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं ऐकावं, पण त्यांच्या मनात काय आहे तेच होणार आहे, जनतेच्या मनातलं होईल असं मला वाटत नाही। त्यांच्या या स्टेटमेंट नंतर मनसेचं काय पाऊल असणार आहे? काय म्हणजे मला कळलं नाही। उद्धव ठाकरेंनी जे हे काही वेळापूर्वी स्टेटमेंट दिलेलं आहे, मनसे त्यानंतर काय पाऊल उचलणार आहे का याच संदर्भात, युती संदर्भात? का तर ते बोललेत ना बातमी देतो, वाट बघतोय। तुम्ही त्यांच्या बातमीची वाट बघणार आहात का? हां, तुम्ही पण वाट पहा, आम्ही पण वाट पाहतोय। नक्कीच आपण संदीप देशपांडे यांच्याशी उद्धव ठाकरेंनी ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की जनतेच्या जे मनात आहे तसंच होईल, परंतु उद्धव ठाकरे यांच्या काय मनात आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यांच्या जे मनात असेल त्याप्रमाणेच गोष्टी पुढे घडतील असं देखील संदीप देशपांडे यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर आत्ता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच विषय चर्चेला आहे, तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? कधीही बातमी आपल्यापर्यंत येऊन धडकू शकते, ती म्हणजे दोन ठाकरे बंधू हे एकत्रित आलेले आहेत महाराष्ट्राच्या हितासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही युती होते का याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा बघायला मिळतो का? अर्थात तो संपलेला नाही असं नेत्यांकडनं सांगितलं जातंय, मात्र दोन भाऊ जर हे एकत्र आले तर मग त्याला आणखी बळ मिळेल असं देखील बोललं जातंय। त्यामुळे महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा स्वतः बोलल्यामुळे या चर्चेला आणखीनच बळ मिळालंय आणि त्यामुळे आता फक्त वाट बघतायत मनसेचे नेते सुद्धा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुद्धा आणि महाराष्ट्रातली जनता सुद्धा की हे दोन नेते, हे दोन भाऊ ठाकरे बंधू कधी एकत्र येतात। मात्र त्या संदर्भात स्वतः खुद्द राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनीच सांगितलं होतं की आपण बोलून काही फायदा नाही, त्या दोघांनी एकमेकांशी बोललं पाहिजे, त्या दोघांनी चर्चा केली पाहिजे आणि तेव्हाच ते शक्य आहे। त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांशी कधी चर्चा करणार की त्यांची चर्चा झालेली आहे याबद्दल सुद्धा आपल्याला काही कल्पना नाही। आपल्या समोर येणार ती फक्त बातमी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित आलेल्याची। या युतीच्या प्रश्नावरती उद्धव ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची होती, ती म्हणजे दोघांच्याही मनात संभ्रम नाही, महाराष्ट्राच्या जे मनात आहे तेच होईल। त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राच्या मनात नेमकं काय आहे। दोन्ही भावांनी एकत्र यावं अशा प्रकारचे बॅनर अगदी 2019 पासून लागलेले महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपण बघितलेले आहेत। त्यामुळे ते आता प्रत्यक्षात येतं का? उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येतात का? त्यांचे पक्ष आणि हे दोघं नेते या पक्षाचे प्रमुख हे एकत्रित येऊन युती करतात का महाराष्ट्र हितासाठी? आणि त्यासोबत आगामी ज्या काही निवडणुका आहेत होऊ घातलेल्या त्या लढवण्यासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र येतात का याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असणार आहे।